मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रक्षाबंधनावरती दरवर्षी कोणतं ना कोणतं संकट येत असतं. मागच्या वर्षी रक्षाबंधनावरती भद्रा संकट आलं होतं, भद्रेचं सावट आलं होतं. मंडळी, ग्रहण काळात आणि भद्रेच्या काळामध्ये जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर आपल्या भावाचं आयुष्य कमी होतं आणि परिणामी भावाच्या आणि बहिणीच्या प्रेमामध्ये अंतर पडतं. मंडळी, यावर्षी रक्षाबंधनावरती चंद्रग्रहणाचं संकट आहे का नाही हा प्रश्न तुमच्या मनामध्ये कायम सातत्याने जाणवत असेल. त्याचं कारणही तसंच आहे. दिनांक 28 तारखेला शुक्रवारी रक्षाबंधन आहे आणि त्याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. आता चंद्रग्रहण त्या दिवशी असल्यामुळे तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की ग्रहण काळामध्ये जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर शास्त्र सांगतं की भावाचं आयुष्य कमी होतं. भद्रा काळामध्ये राखी जर भावाला बांधली तर भावाचं आयुष्य कमी होतं. मग आता भद्रा काळ आहे का नाही, चंद्रग्रहणात राखी बांधावी का नाही, चंद्रग्रहणामध्ये राखी जर बांधली तर त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर काय होतील, या रक्षाबंधनाच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत आणि त्याही अगदी शॉर्टकट पद्धतीने आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण आणि मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, दिनांक 28 तारखेला चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहणामध्ये राखी बांधावी का नाही हा प्रश्न तुमचा आहे. ग्रहण काळात जर राखी बांधली तर त्याचे परिणाम आपल्या जीवनावर काय होतील हाही प्रश्न तुमचाच आहे. भद्रा काळ कधी आहे हाही प्रश्न तुमचाच आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, भद्रा काळामध्ये जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर आपल्या भावाचं आयुष्य कमी होतं आणि परिणामी आपल्या प्रेमामध्ये अंतर पडतं. मागच्या वर्षी भद्रा काळ आला होता आणि त्याच्यामुळे या भद्रा काळात आपण राखी बांधावी का नाही हे मी त्या काळात लोकांना समजावून सांगितलं. मंडळी, भद्रा काळामध्ये राखी बांधू नये, तो अशुभ योग असतो. पण मंडळी, यावर्षी भद्रा काळ कधी आहे तर दिनांक 27 तारखेला रात्री 9:30 वाजेपर्यंत भद्रा काळ आहे. म्हणजे आनंदाची गोष्ट ही आहे, या वर्षी रक्षाबंधनावरती भद्रा काळेचं सावट नाही. भद्रेचं सावट रक्षाबंधनावरती अजिबात नाही. रक्षाबंधन कधी आहे 28 तारखेला आणि भद्रा काळ कधी संपणार आहे 27 तारखेला रात्री 9:30 वाजता भद्रा काळ संपणार आहे. म्हणजे रक्षाबंधनाला त्या ठिकाणी भद्रेचं सावट नाही. मग आता प्रश्न असा आहे की चंद्रग्रहण, आता हे चंद्रग्रहण कशामुळे होतं तुम्हाला माहिती आहे, राहू केतूच्या प्रभावामुळे चंद्रग्रहण होत असतं. परंतु आपल्या धर्म मान्यतेनुसार, धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार ग्रहण काळात आपण राखी बांधू नये असा शास्त्राचा प्रघात आहे. परंतु मंडळी, आता हे चंद्रग्रहण सरासपणे सकाळी 28 तारखेला सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 पर्यंत चंद्रग्रहण आहे. म्हणजे पूर्ण दिवस हा चंद्रग्रहणाच्या काळात जाणार आहे. मग आता दिवसभरात राखी बांधावी का नाही हा प्रश्न तुमचा असेल. तर मंडळी, आता तुम्हाला या शंकेचं निरसन करण्यापूर्वी सांगतो की असे काही ग्रहण असतात की जे भारतामध्ये दिसत नाहीत परंतु बाहेरच्या देशातल्या लोकांना दिसतात. असे काही ग्रहण आहेत की जे आशिया खंडात दिसत नाहीत परंतु बाकीच्या खंडांमध्ये ते ग्रहण दिसत असतात. मग प्रश्न असा आहे की हे सगळे ग्रहण जर आपल्या भारतामध्ये दिसत असतील तर त्याची आपण मान्यता पाळावी आणि जर ते ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसत नसेल तर आपण त्याची मान्यता पाळू नये. जसं उदाहरणार्थ, जर आपल्या समोर एखादी देवता आली तर आपण जसे हात जोडतो अगदी त्याचप्रमाणे जर एखादी देवता आपल्या समोर नसेल तर आपण हात जोडत नाही. मग तसंच चंद्रग्रहण जर भारतामध्ये दिसत असेल तर आपण त्याचे नियम, वेदादी नियम, सूतक, त्याचा काळ, हे सगळं आपण पाळलं पाहिजे. पण मंडळी, हे जे ग्रहण आहे हे खंडग्रास चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळे याचे कोणतेही नियम किंवा कोणतेही सूतक आपल्याला पाळायची गरज नाही. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला याच ठिकाणी सुटतो की चंद्रग्रहण जर आपल्याला पाळायचं नाही तर मग रक्षाबंधनाची राखी आपण आपल्या भावाला 28 तारखेला शुक्रवारी सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत कधीही बांधू शकतो. याच्यामध्ये तीळ मात्रही शंका घ्यायचं कारण नाही. म्हणजे काय, तर ग्रहण काळाचा कोणताही परिणाम आपल्या रक्षाबंधनावरती होणार नाही. आनंदाची गोष्ट आहे, यावर्षी भद्रा काळ नाही, यावर्षी ग्रहणाचा परिणाम नाही. हे जे रक्षाबंधन आहे या रक्षाबंधनाविषयी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न होते त्याचं मी निराकरण या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे अगदी निसंकोचपणे ग्रहणाचा विचार न करता, भद्रा काळाचा विचार न करता, कुठलाही मुहूर्त न बघता आपण आपल्या भावाला राखी नक्की बांधावी. कारण हे प्रेमाचं नातं आहे आणि प्रेमाचं नातं टिकवण्यासाठी
कोणताही मुहूर्त आणि कोणतीही वेळ बघण्याची गरज नाही. पाळावा लागतो तो भद्रेचं सावट. भद्रेचं सावट यावर्षी अजिबात नाही हे मनातून तुम्ही नक्की काढून टाका. सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या भावापर्यंत बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा.